नमस्कार, सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे ती भोंदूबाबा अशोक खरात यांची. यावरनं पूर्ण महाराष्ट्र आता पेटलेला आहे. पूर्ण सगळीकडे चर्चेचा विषय आहे. त्यामध्ये ईश्वरपूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट मनीषाताई रोटे यांच्या संयुक्ताने मोर्चेचं आयोजन केलेलं आहे. जोडेमारो त्यासाठी त्या सर्व गोष्टीसाठी महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष होत्या रुपालीताई चाकणकर यांचा निषेध करण्याचा आज कार्यक्रम इथं आखलेला आहे. आपल्यासोबत रोटेबाई आहेत, त्यांना विचारूया की नेमकी त्यांची भूमिका काय आहे. ताई नमस्ते. या जी आता आपण आज जोडेमारो जे आंदोलन केलं रुपालीताई चाकणकर यांच्या प्रतिमेला, काय वाटतं काय नेमकी भूमिका आहे काँग्रेस पक्षाची? काँग्रेस पक्षानं या प्रवृत्तीचा जाहीर निषेध या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर इव्हन आमच्या दिल्लीच्या तख्तापर्यंत हा निषेध आम्ही जाहीर केलेला आहे. आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा संध्याताई सवालखे आणि आमच्या नॅशनल हेड अलका लांबा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आम्ही हा निषेध व्यक्त करतोय. महिलांनी जागृत होणं ही यामागची भूमिका आहे. आणि जो नराधम, जो अतिशय विकृत मानसिकतेचा स्वतःला व्हाईट कॉलर्ड महाराज समजणारा, ज्याच्याकडं अनेक लोक, जी उच्चभ्रू प्रतिष्ठित अशी लोक त्याच्याकडे जायची, आणि अशा व्यक्तीकडे जाणाऱ्या रुपालीताई चाकणकर या त्या महाराजाला अशा अनेक लोकांना भेटवायच्या. अशा पद्धतीचं ही एक साखळी, पूर्ण वेगळ्या प्रकारची साखळी आणि एक मोठं जाळं अनेक महिलांच्यावर अत्याचार या नराधमानं केलेले आहेत. याचा आम्ही या महिला काँग्रेसतर्फे आम्ही जाहीर निषेध करतोय. माई तसं बघायला गेलं तर त्या भोंदूबाबावर बरेच राजकीय लोकांचे फोटो आता आणि व्हिडिओ व्हायरल होते. पण रुपालीताई चाकणकर यांचं असं मत आहे की फक्त महिला पण मला टार्गेट केलं जातंय. बघा, फक्त फोटो असणं आणि रुपालीताई चाकणकर ज्या पद्धतीनं त्यांचं डोकं ठेवून दर्शन घेत आहेत, रुपालीताई चाकणकर यांनी त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्याच्या वेळी त्यांना जो पाठीशी घालण्यासाठी पत्रकारांना दिलेली धमकी, हा सगळा इतिहास पाहता त्यांनी त्यांचे पाय धुणं, त्यांना छत्री पकडणं, बाकीचे काय, मी कोणाची बाजू घेत नाही, त्यांचेही लागेबांधे होते. कारण हे सगळे अनेक लोक नेते ज्यांची नावं अजून प्रकाशित झालेले नाहीत, ती त्यांच्याकडून एक तो वायगारा मिश्रित बेनाड्रिलचा औषध स्वतःच्या विकृत समाधानासाठी घेणारी अनेक लोक विमानानं ते औषध आणण्यासाठी तिथपर्यंत यायचे. आणि अशा विकृत सगळं ते जाळं आहे. 9 लाख रुपयाचा मध, अशा प्रकारचा मोठा पैशाचा बाजार त्या ठिकाणी चालायचा. महिलांच्यावर औषध पाजवून त्यांना फसवून किंवा त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून अत्याचार चालायचे. आणि परत त्याचे व्हिडिओ शूटिंग करून यांनी त्यांनाच ब्लॅकमेल करायचं. जशी एप्स्टीन आपल्या पूर्ण जगभरामध्ये एप्स्टीन फाईल ओपन झालेली आहे, तशी महाराष्ट्राची ही एप्स्टीन फाईल, म्हणजे ह्या अशोक खरातचं व्हिडिओ शूटिंग करणं, लोकांना ब्लॅकमेल करणं, हा धंदा लवकरात लवकर थांबला हे महाराष्ट्राच्या म्हणजे मातीचं हे आहे, धैर्य आहे. नाहीतर महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर विचारांचा आहे. त्यामध्ये आता या अशा घटना घडतात, आता काही गोष्टी समोर यायला लागल्यात नवीन नवीन. काय वाटतं, आपण एक महिला आहात की आपण ॲडव्होकेट आहेत, काय वाटतंय? बघा, महिलांनी, आता मी तेच भाषण केलं की महिलांनी या ठिकाणी जागृत होणं गरजेचं आहे. कुठल्याही पुरुषाची नजर, कुठल्याही पुरुषाचा स्पर्श जर चुकीचा वाटला तर ताबडतोब पोलीस यंत्रणा असते, सामाजिक संघटना असतात, या ठिकाणी तक्रारी झाल्या पाहिजेत. आणि अशा वेळी या रुपालीताई चाकणकरांच्या सारख्या पाठीशी घालणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना पहिल्यांदा जोड्यानं मारलं पाहिजे. अगदी थोडक्यातला प्रश्न आहे, काय वाटतंय आता त्यांनी राजीनामा दिलाय, पुढची मागणी तुमची काय असणार? का त्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिलेला आहे? त्यांनी महिला आयोगाचा राजीनामा देऊन चालत नाही, त्यांना प्रदेश अध्यक्षपदावरून सुद्धा हटवलं पाहिजे. कारण अशा महिलेच्या मार्गदर्शनाखाली राज्यामधलं, सरकारमधली टीम महिलांची कार्यरत ठेवणं म्हणजे महिला धोक्यात घालणं असं मला वाटतं. आणि त्यांनी ताबडतोब आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे. आज पहिला टपला आपला जोडेमारो आंदोलन आहे, इथून पुढचं काय असणार आहे भवी? आमच्या महाराष्ट्र नॅशनल हेड अलका लांबा यांच्याशी आमची लिगल टीम आता चर्चा करते AICC मध्ये. तर आम्ही ज्या महिलांच्यावर अन्याय झालाय यांना
गुप्त स्वरूपात मदत करणारी एक काँग्रेसतर्फे एक कमिटी स्थापन करतोय, ज्याच्यामध्ये त्या महिलांची नावं न घोषित करता त्यांना आम्ही मदत करणार आहोत. मग मानसिक असू दे, वैयक्तिक त्यांचं काही सामाजिक त्यांना त्रास होत असेल, त्यांना कोणी इमोशनल ब्लॅकमेल करत असेल, पैशासाठी कोणी त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर या सगळ्यासाठी काँग्रेसची अजून आमचं फायनल झालेलं नाही, पण आमची चर्चा चालू आहे. तर अलका लांबाजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संध्याताई सवालखे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रात अशी कमिटी स्थापन करणार आहोत. सध्या आपलं कार्यक्षेत्र वाळवा तालुका आहे, सांगली जिल्हा आहे. वाळवा तालुक्यात आता काही गोष्टी ह्या समोर यायला लागल्या. ग्रामीण भागात सुद्धा अशा घटना घडत असतील तर त्यांनी कसा संपर्क केला? महिलांसाठी आपण काय सांगाल? महिलांना 112 म्हणून एक ॲप आहे, तो सगळ्या महिलांनी डाउनलोड केला पाहिजे. आणि तो ॲप मी तुम्हाला दाखवते, माझ्याकडे आहे. याच्यामध्ये आग लागली, कुठलाही अडचण आली, आपण आता पाहू शकतो हे ऍप्लिकेशन आहे 112 नंबर. 112 ज्याच्यामध्ये इंडियाचं हे आहे. हा ॲप जर डाउनलोड केला तर 5 मिनिटात महिलांना कारण यामध्ये बरेच सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळे आहेत, तर तुम्हाला पोलिसांबरोबर सगळेच मदत करायला येतील. असं कुठलीही भीतीची वेळ वाटली तर त्यांनी फक्त बटन दाबायचं आहे, 5 सेकंदात तो ॲप तिथंपर्यंत पोहोचेल, तुमचं लोकेशन जाईल आणि तुम्हाला मदत मिळेल. तर हे महिलांनी नक्की करावं. तर ह्या होत्या मनीषाताई रोटे यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. कारण इथून पुढे जर अशा गोष्टी घडत राहिल्या तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून महिलांसाठी मदतीसाठी पुढे धावून येणार आहे. सांगली तकसाठी शीतल कुमार शेटे, ईश्वरपूर.